राहू द्या बाप्पा, राहू द्या. बोलू नका पोरीले, बोलू नका. नाही नाही, आता या रूम मध्ये जाशील तू, या रूमच्या बाहेर नाही निघशील. तुला काय म्हणून मी बाहेरून कावडला आणि टाळाला या रूमले, आणि या रूम मध्ये इथे खाणं पिणं सर्व जागेवर दे. हा, इथे घराच्या बाहेर निघू नको तू म्हटलं. बाबा बाबा ऐका ना माया, ऐका ना. मी लय प्रेम करतो त्या पोरावर. त्या पोरा बिना मी राहू नाही शकेन. तो पोरगा मला नाही भेटला तर मी मरून जाईन. लय चांगला आहे, लय चांगला आहे अक्षय. मी खूप प्रेम करतो अक्षयवर. मी त्याच्या बिना राहू नाही शकत, नाही राहू शकत त्याच्या बिना. आमच्या बिना राहू शकतो तू, आहे ना. तुला आम्ही जन्म दिला, लहानचं मोठं केलं, कशाचीच कोणत्याच गोष्टीची कधी काही कमी नाही केली. शिक्षण केलं, पाणी केलं, असं अर्र केलं, आणि तू आम्हाला बोलली तू आमच्या बिना राहू शकतं, आणि त्या पोरा बिना राहू नाही शकत. काय फायदा अशा लेकराला जन्म देऊन, जे मायबापाचे नाही झाले. कंचन, किती विश्वास केला होता मी पावर बेटा, किती विश्वास केला होता तुला मी कॉलेज शिकवलं, कधी कोण्या गोष्टीची पाबंदी नाही ठेवली. हा बेटा, तुला जसं वाटतं तसं कर, जिथं जायचं आहे तिथं जाय, काही कर. हा, किती तुला सूट दिली होती, आणि मी तुला एवढी सूट दिली, त्याचा हा तुला फायदा उचलला आहे ना. गावात मी तोंड दाखवायच्या लायकीचं नाही सोडलं तुम्ही आम्हाला. तोंड दाखवायच्या लायकीचं नाही राहिलो आम्ही. आई तू सांग नाही समजून बाबाले, तू सांग ना. बाबा समजायलाच तयार नाही आहे. राहू द्या बापा, नका बोलू. आता तिला झाली तिच्याच्यानं गलती. आता नाही करीन ना म्हणते, नाही भेटीन ना त्या पोराला ते, आहे ना बाई, नाही भेटशील ना. नाही आई, मी त्या पोरा बिना नाही राहू शकत. मी अक्षय बिना नाही राहू शकत. काय म्हणते पोरी, ऐकलं तू ना. किती कष्ट उचलले या पोरीसाठी मी, किती कष्ट उचलले. हा, वावरात मी काय काम केलं, लोकांच्या वावरात काम केलं. हा, किती ढोरासारखं काम केलं मी. आणि पोरगी काय म्हणते, किती कष्ट केले, कशी वागवली, कशी शिकवली मी. आणि पोरगी आज काय म्हणते, मी त्या पोरा बिना नाही राहू शकत. आपल्या बिना राहू शकते ते, त्या पोरा बिना नाही राहू शकत. बाई बोलून जाय ना, माय त्या पोराला बोलून जाय ना. बाबा जसं म्हणते तसं ऐक ना. नाही आई, मी त्या पोराला नाही बोलू शकत, नाही बोलू शकत मी त्याला. बाई, आम्हाला बोलू शकतो तू, त्या पोराला नाही बोलू शकत, आहे ना. नाही बाबा, अशी गोष्ट नाही आहे. मी तुमच्यावर पण खूप प्रेम करतो, पण याचा अर्थ हा नाही आहे की मी अक्षयवर कमी प्रेम करतो म्हणून. मी अक्षयवर बी खूप प्रेम करतो. आमची इज्जतचा तर ख्याल कर बाई. हा, आमची इज्जत. बाबा, अशी काय कामाची इज्जत. हा, जे पोरीला खुश नाही ठेवू शकत, अशा इज्जतचा काय फायदा. तुम्ही माय कोणासंग बी लग्न करून देसाल ना, कोणाही सोबत, किती करोडपती घरामध्ये लग्न करून देसाल तरी मी खुश नाही राहीन. मी नाही राहीन खुश. मी अक्षयसोबतच खुश राहीन. ऐकलं तू ना, ऐकलं पोरगी काय म्हणते. माया कोणाही सोबत लग्न करून दिलं, किती करोडपती पोरासंग लग्न करून दिलं तरी खुश मी अक्षय सोबतच राहीन म्हणते. बाय, हे सर्व तुझी गलती आहे. तू खूप सूट देऊन ठेवली पोरीले. हा, हर एक छोटी छोटी गोष्ट आतापर्यंत पोरीची लपवत आली. हा, मी थोडंसं काय रागवलं तर मला बोलत होती तू. बाय, तुझ्या पुन्हा लाडाचा फायदा हा या. हा, पुरा नतीजा तुझ्या लाडाचा या. काय बोलू राहिले बापा, तुम्ही किती लाड करत होते पोरीचा. थोडंसं मी बोलली तर कसे बोलत होते, मला बोलू देत होते का तुम्ही पोरीले. काही बोलता का माझ्या लाडानं. हा, तुम्ही का कमी लाड करत होते का पोरीचा. लाड करत होतो म्हणजे अजून बी मा पोरीचा लय लाड करतो. तिच्या चांगल्यासाठीच जे काही करू राहिलो ना मी, तिच्या चांगल्यासाठी, तिच्या भविष्यासाठीच करू राहिलो. पण पोरीला सध्या अक्कल नाही आहे. पोरीला नाही समजत आहे, नाही समजत आहे तिला, म्हणून तिच्यासाठी एवढं कठोर व्हायला लागत आहे मला. पण बापा, एवढं बी कठोर नका होणं. बाबा माय ऐका ना, लय चांगला पोरगा आहे ना तो, लय चांगला पोरगा आहे. माय ऐका तर खरी. हा बाय कंचन, तू चुपचाप नाही या रूम मध्ये राहशील. तुझं खाणं पिणं सर्व जाग्यावर येईल. या रूमच्या बाहेर तुला पाय बी नाही टाकला पाहिजे. या रूमच्या बाहेर तू तेव्हाच पाय टाकशील जेव्हा तुला पोरावाले पाहायला येतील. तुझ्या लग्नाच्या वेळेसच तू या घरातून बाहेर निघशील, तोपर्यंत बाहेर नाही निघशील. मी काय म्हणून राहिलो गोकुळा, खबरदार जर तू या पोरीले रूमच्या बाहेर पाय टाकू दिला तर, तू न जर या पोरीले या रूमच्या बाहेर पाय टाकू दिला तर तुझे हात पाय तुटती ना. पहिले ऐकून घे तू, कान खोलून माझी गोष्ट. पण बापा राहू द्या ना, एवढं काय तुम्ही लयच निकोटोर बनून राहिले. पण लय निकोटोर बनून राहिले. मी निकोटोर नाही बनत आहे, मला बना लागत आहे निकोटोर. पंचन, ताजो मोबाईल आहे ना, मोबाईल लवकर मला दे. मोबाईलवर बोलणं गिलणं सर्व बंद. मोबाईल देऊन दे तुझ्याला. आहे हो बापा, मोबाईल माझ्याजवळच आहे. तिच्याजवळ नाही आहे तिचा मोबाईल. मी पहिलेच घेतला तिच्यापासून. आणि आता तू या रूमच्या बाहेर निघाली नाही पाहिजे. चल बाहेर, बाहेरून टाला लावून घे रूमले. आई बाबा समजून सांग. नाही समजून सांग ना बाबाले. बाबा कोण अशी करू आले, सांग ना समजून. नाही बाई, तुला पहिलं सांगितलं होतं मी ना, त्या बापाला माहीत नाही पडलं पाहिजे म्हणून. तुला म्हटलं होतं ना त्या बापले खतरनाक आहे. ऐकलं का तुला माया, ऐकलं का. मी ना तुला घरी थांबायचं सांगितलं होतं, तरी तू मला चाट मारून त्या पोराला भेटायला काऊन गेली बाई. तू काऊन गेली. मला ज्या गोष्टीचा भय होता तेच गोष्ट झाली. आता त्या बापासमोर मी काही बोलू नाही शकत बाई, काही नाही बोलू शकत नाही. आई बाबा समजून सांग. नाही समजून सांग ना प्लीज. आई सांग ना, मी खूप प्रेम करतो ना त्या पोरावर. सांग नाही बाबा, समजून आई सांग ना. काय करू बाई, मी नाही सांगू शकत त्या माणसाला. आता समजून नाही सांगू शकत मी बी मजबूर आहे. तुला गावातनी कोणाला तोंड दाखवायच्या लायकीच नाही ठेवलं बाई. त्या भाऊनं जर गुणाची भाऊनं कोणाला गावातनी जर सांगितलं तर किती बदनामी होईल बाई. तुझी किती बदनामी होईल. तुला पोरावाले पाहिले नाही येतील बाई ना, तुला लग्न नाही होईल. तुला समजत नाही का काही, आमची कदर नाही आली का बाई तुला. कंचन, तुला आमच्या बाबत विचार नाही केला का काही. आई प्रेमातनी काही समजत नाही. आई काही समजत नाही. असं कोणतं प्रेम हो मायबापाच्या समोर असते का प्रेम. मायबापाच्या समोर असते का. आम्ही तुला जन्म दिला, लहानचं मोठं केलं, एवढ्या चांगल्यात वागवलं. तुला आमचा विचार नाही आला. एक मिनिट आमचा विचार नाही आला तुला. असं वाटलं नव्हतं कंचन तू असं करशील म्हणून. कधीच तुला वाटलं नव्हतं. त्या बापाला किती गर्व होतं, त्यावर किती गर्व होतं. त्या माणसाचा तर पूर्ण विश्वास उठला आता तावून. आई बाबाला समजून सांगणं, समजून सांगायचा प्रयत्न तर कर. नाही बाई, मी काही समजून नाही सांगू शकत. आता काही नाही समजून सांगू शकत. तुझ्या बाप आता काही नाही ऐकीन बाई, काही नाही ऐकीन आता. हो नाही, मला काही अधिकार नाही आहे का प्रेम करायचा. काही अधिकार नाही आहे मला बाई. ते मला काही विचारू नको बाई. या प्रश्नाचं उत्तर माझ्यावर बी नाही आहे तुझ्या. आई ऐक ना माया, ऐक ना आई. ऐक ना माया, दरवाजा नको बंद करू नाही. ऐक ना.
माय कोणी नाही ऐकत त्या घरात. अक्षयच बरोबर म्हणत होता की आम्ही ना पळूनच लग्न करायला पाहिजे. बरोबर म्हणत होता अक्षय. अक्षय पहिलेच म्हणत होता की आपल्या प्रेमाला कोणी समजू नाही शकेन, कोणी नाही समजू शकेन, आपल्या घरवाले समाजवाले कोणी नाही समजू शकेन. बरोबर मग बोलत होता अक्षय. घरचे कधीच नाही समजतील आम्हाला पळूनच लग्न करायला लागेन वाटते. मला असं वाटलं होतं की माझी आई मला समजते, पण आज समजलं मला आई बी मला समजत नाही. त्याला त्याची इज्जत एवढी प्यारी आहे, इज्जत समोर त्याला पोरीचं बी काही वाटत नाही. अशी इज्जत काय कामाची जेव्हा पोरगीच खुश नाही राहीन तर. पण कोण सांगेन आता का माझ्या घरच्या लोकायले, माझ्या आई बाबाला कोण सांगत. अक्षयच बरोबर होता, आम्ही पळूनच लग्न करायला पाहिजे. काय करू मी, काय करू? किती बोललो मी पोरीला आज, किती बोललो, लय बोललो मी मा पोरीले. जिंदगीत कधी एवढं बोललो नाही मी मा पोरीले. लहानशी मोठी झाली पण शब्दाने मी कधी मा पोरीले बोललो नाही, पण आज एवढं कसं बोललो मी मा पोरीले. जाऊ द्या, बोलले तर बोलले, खराब नका वाटून घेऊ तुम्ही. तिनं केलंच तसं तर काय करसान तुम्ही बी मजबूर होते बोलायला. जाऊ द्या भाऊ, लय बोलला तू पोरीले. एवढी सक्ती नव्हती करायला पाहिजे तुला, लय सक्ती केली. काय करू मी, काय करू? मी बी मजबूर आहे. असा लाचार बाप झालो मी की माझी पोरगीच नाही ऐकत नाही तर काय करू मी. लय लाचार झालो मी, लय लाचार झालो. असं वाटत आहे मला की मी स्वतःच काहीतरी करून टाकावं. नाही हो बापा, असं नका बोलू तुम्ही असं नका बोलू. काय करू मी? ज्या पोरीले लहानचं मोठं केलं, एवढं लाडा प्यारात वागवलं, त्या पोरीला आज मायबापाची काही कदर नाही आहे तर नाही आहे. आणि ते पोरगी म्हणते की त्या पोरासाठी मी मायबापाला सोडू शकतो म्हणते. आम्ही तिला जन्म दिला, लहानचं मोठं केलं, ते आज त्या पोरासाठी आम्हाला सोडायची गोष्ट करत आहे. रडू नका तुम्ही नका रडू. रडता येणारच ना. आपण लेकराला लहानचं मोठं करा, जन्म द्या, त्याचं संगोपन करा. ते लेकरं मोठे झाले की असे म्हणतात मायबापाले की मला त्या पोरावर प्रेम आहे, मला त्या पोरीवर प्रेम आहे. त्याच्यासाठी ते आपल्याला सोडायला तयार असतात. काय करावं काही समजून नाही राहिलं मला तर. भाऊ, मी काय म्हणतो, तू काही रडू नको तू. आपण कंचनले समजावून सांगू, प्रेमान समजून सांगू, तरी पोरीनं ऐकलं नाही. एखादा चांगला पोरगा पाहून तिचं लग्न करून दे. काही पागलसारख्या गोष्टी करतं का? मला काही करावं वाटते जीवाचं नसन तसं. जीव दिल्यानं काही होणार आहे का? काही उपाय निघणार आहे का? तू जिवंत राहून काहीतरी चांगलं करू शकशील त्या पोरीचं. हा का रस्ता आहे का बा? मला काही करून घ्या वाटते, काऊन करा वाटते? पोरीनं तोंड काढायला गावात कुठं जागा नाही ठेवली, मला तोंड काढायला जागा नाही ठेवली. अरे बा, कोणाला माहित नाही आहे गोष्ट, कोणाला माहित आहे? फक्त मला माहित आहे बा, तुम्हाला माहित आहे, कोणाला माहित आहे गावात नाही. पण भाऊ, अशी गोष्ट फैलायला टाइम लागते का? खरं सांगा, अशी गोष्ट आगीसारखी फैलते म्हटलं, फैलायला काही टाइम लागते? अरे फैलायच्या पहिलेच आपण लग्न करून देऊ ना. पहिलेच लग्न करून देऊ पोरीचं. पोरगा तर पाहिजे टायमावर. पोरगा कुठून आणता? पाले येणार होते ना कंचनले. त्या लोकांचं काय झालं तर माहित नाही बा, मला माहित नाही ते. अरे भाऊ, ते पाहुणे येणार होते आपल्या कंचनले पाहिले, तर त्याचं काय झालं? हो, येणार तो ते पाहुणे, पण आलेच नाही. ते म्हणे 1-2 दिवसांनी येतो. मग त्याचा काही फोनच नाही आला. मी काय म्हणतो भाऊ, त्या लोकांना फोन कर, कधी येता विचारता येईल. पण आपण फोन केला तर चांगलं वाटेल का? त्याला वाटून येईल कायची घाई आहे. हो भाऊ, बरोबर म्हणत आहे. त्या लोकांना वाटेल ना, या लोकांना कायची घाई आहे बापा एवढी. काही नाही होत. आपला कमीपणा झाला तर चालते. फोन लावा येईल, म्हणा कधी येता काय येता विचारून घ्या. नाही तर त्या लोकांना वाटत असेल हे लोकही काही फोन नाही करू राहिले, काही नाही यायली, काही गरज नाही आहे. नाही का वहिनी? गलत बोललो लोक मी काही? नाही भाऊजी, तुमचं बोलणं तर बरोबर आहे बा. मी काय म्हणतो भाऊ, फोन कर आणि त्या लोकांना विचार कधी येता काय येता. तारीख सांगा म्हणा भाऊ आम्हाला कधी येतात. किती दिवस पोरीले बोलशील, किती दिवस पोरीले रूम मध्ये बंद करून ठेवशील. कसा जवान जीव आहे बापा. काही मनात नाही आलं, काही विचार केला, कमी जास्त केलं पोरीनं काही तर काय सांगता येते. मग काय करशील? पोरीनं काही कमी जास्त केलं तर काय करशील मग तू? कोणा भावात पडेल तुले? तर बापा, हे जे प्रेमात पडलेले लोक असतात ना, हे मोठे बुरे लोक असतात. हे काही मागचा पुढचा विचार नाही करत. काही करू शकतात हे लोक. हे प्रेमातले पडलेले लोक मोठे खतरनाक असतात. हे लोक काही करू शकतात. म्हणून म्हटलं लवकर पोरीचं लग्न करून दे. हो भाऊजी, तुम्ही बरोबर म्हणत आहे. मी यायला तेच समजून सांगू राहिली, पोरीला बोलू नका बापा, एवढं बोलू नका. जवान पोरगी आहे, काही मनात नाही आलं, काही केलं गेलं तर कोणा भावात पडेल आपल्याला. आणि आता काही पोरीला बोलू नको, काही म्हणू नको, शांत राह, चुपचाप राह. पण पोरीनं काही उचनीच केली तर मग काय करशील? एवढी नोबतच नाही होती आपण पटकन लग्न करून टाकणं पोरीचं. अरे बाबा, तुला माझं बोलणं समजून नाही राहिलं का? मी काय म्हणू राहिलो तो? म्हणून तर मी तुला म्हणू राहिलो की त्या लोकांना फोन कर बा, कधी येता काय येता. ते लोक पाहिले आले, पोरगी पसंत आली की जास्त काही पाऊस नको, पोरगी देऊन दे. हो, बरोबर बोलत आहे तू, बरोबर बोलत आहे. काय बाप्पा, मी काय विचार केला होता, मापुरीला अशा घरी देईन, मापुरीला तशा घरी देईन, मापुरीचं लग्न असं करीन तसं करीन. पण काही नाही बापा, या पोरीनं काही ठेवलं नाही रे बापा. काही माझे स्वप्न काही पुरे नाही करू दिल्या पोरीनं मला. हो द्या वहिनी, झालं ते झालं. आता त्या पोरीसमोर काही अशा गोष्टी करू नका तुम्ही. आता झालं ते झालं. मी काय म्हणतो, त्या लोकांनी तू फोन कर. मी माझ्या रिश्तेदारीमध्ये बी 1-2 पोरं पाहतो, करून देऊ. आज 4-5 दिवसांनी पोरीचं डायरेक्ट लग्नच करून देऊ. तू टेन्शन नको घेऊ. मी माझ्या रिश्तेदारीमध्ये बी फोन लावतो, पाहतो पोरं चांगले आहे का काय आहे का. माझ्या रिश्तेदारीमध्ये बी पोरं ढूंढणं मी चालू करतो. आणि तू बी त्या लोकांना फोन कर आणि कधी येता पाहिले ते विचार. मी ढूंढणं चालू करतो पोरं. तसाही पोरीचा शॉर्टेज आहे, भेटतेच पोरगा, भेटूनच जाईन आपल्याला. तर तू हिंमत नको हारू, तू टेन्शन नको घेऊ. लेका, तू अशी हिंमत हारशील तर वहिनीनं कोणाच्या तोंडाची गिळ पाव. तू यावर पुरी सरकत चालू आहे बा घराची. तू जसा हिंमत हारून जाशील तर मग काय? म्हणून म्हटलं तू हिंमत ठेव. काय हिंमत ठेवू? या पोरीच्या हारून गेलो. प्रेमात पडलेल्या लोकांना काही समजत नाही त्याच्यासाठी बरं काय वाईट काय. आपण मायबाप आहो, आपल्याला समजायला पाहिजे. चल बरं, लाव बरं फोन. सध्याच फोन लाव त्या लोकांना. सध्याच लावू का? हो, सध्याच लाव.
हो बापा, भाऊजी बरोबर म्हणत आहे. फोन लावा बरं, फोन लावा. बरं लावतो. टरलक 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 टरलक. हॅलो हॅलो, राम राम हो मोहनराव. राम 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 राम. कोण बोलत आहे? भुलले का? किशोरराव नाही का ते? त्याचा साडू बोललो ना. किशोरराव, हो हो, ओळखलं ओळखलं ओळखलं. वासुदेवरावच ना? हो हो. मला म्हटलं भुलले का काय बा? नाही नाही, भुललो नाही. काय झालं तर मग त्या पोराचं? तुम्ही येऊ राहिले होते ना पोरीला पाहिले, पोरका घेऊन? काय झालं तर मग? हो, येऊ राहिलो होतो, पण ऐन टायमावर लोकांना काहीतरी काम आलं म्हणून ते आले नाही. या मग पाहिले उद्या. फोन लावा त्याईले. बरं बरं, फोन करतो मी त्याईले. आता सध्याच फोन करतो आणि विचारतो त्याईले कधी चालता म्हणून पोरगी पाहिले. फोन लावतो मी, सांगतो मग तुम्हाला फोन करू. हो, कसं पोरीला लय रिश्ते उरायले ना पाहिले. लोक निरा पाऊस आले तर पसंतच करत आहे. मी म्हटलं बा तुम्ही ना रिश्ता आणला होता, चांगलेच असेल ते लोक. मी म्हटलं तुम्ही ज्या पोराला आणलं होतं त्या पोराला दाखवलं एक बार. कसं आहे काय पाहिलं तर मग पाहता येते, समोरचा विचार करता येते. नाही तर पोरीला तर पसंत करत आहेत लोक. पाऊ चालले. मग बा आम्ही रिश्ता पक्का गिक्का केला तर तुम्ही म्हणसान की आम्ही ज्या पोराला आणलं होतं त्या पोराला तुम्ही पोरगी नाही दाखवली. रिश्ता पक्का करून टाकला. मी म्हटलं बा की तुम्ही ज्या पोराला पाहायचं म्हटलं होतं त्या पोराला घेऊन या तुम्ही. कसं पोरीला पाहणं चालूच आहे. मग पसंत दिसन आली कुकडे, मग आमचं फिक्स झालं तर मग तुम्ही म्हटलं नाही पाहिजे बा की तुम्ही पोरगी नाही दाखवली, आम्हाला सांगितलं बी नाही. हो हो, मी बोलतो त्याच्यासोबत आणि पाहतो जमलं तर उद्याच पाहिले येतो पोरीले. बरं ठीक आहे, लवकर सांगा मग बा. नाही तर मग दुसरीकडे फिक्स सारखं आहे आमचं. हो हो, सांगतो. असं एक बार पोरगी त्या लोकांना पाहिली, आम्ही ना पोरगा पाहिला, पसंत येते नाही येत. मग बोलणं चालू होऊन जाते, मग आम्ही मोकळं होऊन जातो, नाही का? हो हो, बरोबर बोलले राजीव तुम्ही, बरोबर आहे तुमचं. पहा मग तुम्ही सांगा मग मला नक्की. हो सांगतो. ठेवतो म्हटलं मग फोन. बरं, फोन ठेवा. सध्या फोन लावतो पोरावालेले, मग सांगतो तुम्हाला. बरं ठीक आहे तर मग. काय झालं बा? काय म्हणत होता? येणार होते तुम्ही पोरीला पाहिले तर काऊन नाही आले? नाही, तो बुवा म्हणत होता की म्हणे येणारच होतो म्हणे पोरगी पाहिले, पण त्या लोकांना काहीतरी अर्जंट काम आलं म्हणे म्हणून ते आले नाही. तर आता फोन करतो म्हणे त्याला आणि सांगतो म्हणे अर्ध्या एक तासामध्ये तुम्हाला. बरं ठीक आहे ना पप्पा, लवकर सांगा. अरे भाऊ, तू टेन्शन नको घेऊ, मी माझ्या रिश्तेदारीमध्ये बी पाहतो. चांगला पोरगा भेटला तर. कंचन, ए कंचन, कंचन. अरे अंजली, तू? हो काकू, कंचन मला भेटलीच नाही तर तिला भेटायला आली मी. कंचन आहे घरी? कंचन, आता काय सांगू या पोरीला मी. आहे का काकू कंचन घरात? मला असं वाटते की अंजलीला कंचनला भेटू द्या. कसं अंजली संग बोलून गेली तर त्या पोरीचं मन रमेन थोडंसं. नाही तर नाराजच आहे, आपल्या रूममध्ये बसेल आणि रडत आहे. थोडीशी अंजली आली तर तिचं मन तरी बैलेल, आहे का नाही? बरं, आता भेटू देतो इले. बाई अंजली, कंचन आहे ना? आहे, अंदर आहे, चाल अंदर ये. काऊन ना काकू, कंचन दिसू काऊन नाही राहिली? हाय बाई, ते घरात नाही आहे ना, तिची तब्येत नाही आहे थोडी चांगली, म्हणून बाहेर नाही निघत आहे. बरं ठीक आहे, मी जाऊन भेटू का तिला अंदर? हो जाय बाई, जाय भेट तिले. बरं ठीक आहे काकू, भेटतो मी कंचनला. अंदरच आहे ते? हो अंदर आहे, सर्वात आखरीच्या रूममध्ये. जाऊ दे ना, बरी आली अंजली. आता तिच्या बोलून गेली तर थोडंसं मन रमीन म्हटलं कंचनचं. नाही तर उदाशीसारखी बसेल आहे तिच्या रूममध्ये, रडतच आहे. थोडी तिची मैत्रीण येईन तर तिचं मन तरी रमीन. आ जाना तेरे बिन लागे नहीं दिल मेरा दीवाना, आ जाना तेरे बिन लागे नहीं दिल मेरा दीवाना, कैसे मैं जिंदा हूँ कोई नहीं जाने, जीने से अच्छा है मर जाना, आ जाना तेरे बिन लागे नहीं दिल मेरा दीवाना. बापा कंचन, एवढे गमभरे गाणे कोण म्हणून राहिली हो माय? आणि काय हालत केली बापा तू ती वाली? रडू कोण राहिली ती एवढी? आजकाल काही भेटू नाही राहिली, काही नाही, काही फोन नाही करत आहे, काही नाही. मी म्हटलं बापा काय झालं काय नाही. लग्न गिग्न तर नाही झालं म्हटलं माहिती आलं, म्हणून तू हालचाल विचारायला आली बाई ना मी. इकडे हालचाल पाहिले आली, तू हाल तर बेहाल दिसू राहिली मला. अंजली, आता नाही बाई, काय झालं? काऊन रडू राहिली हो तू? अंजली काय सांगू तुला माझ्यासोबत काय झालं तर? मी तू त्याजवळ बसतो, सांग मला, आरामात सांग काय झालं तर. काय झालं कंचन, सांग मला काय झालं त्यासोबत? अशी काऊन हालत करून ठेवली तू ना तू आली? अंजली, तुला माहित आहे ना तो अक्षय, मी त्याच्यावर प्रेम करतो तो. हो माहित आहे. धोका दिला का त्यानं तुला? धोका दिला? नाही हो माया, त्यानं धोका की काय नाही दिला मला. तो तर लय चांगला आहे, लय प्रेम करते मावर. मग काय झालं तर? आमच्या दोघांच्या बऱ्यात माझ्या घरी माहीत पडलं. नाही हो का बरं? तुमच्या दोघांच्या बऱ्यात माहीत पडलं का घरी? मग नाही तर काय, आमच्या दोघांच्या बऱ्यात माहीत पडलं बाई ना. मग आता जास्त टेन्शनमध्ये आम्ही. माझ्या घरी माहीत पडलं, माझ्या बाबा लय बोलले मला, लय बोलले. मग खूप बोलले आणि या रूममध्ये आणलं आणि या रूममध्ये आणून कोंडून ठेवून दिलं, बाहेरून ताला लावून घेतला.
ना मला घराच्या बाहेर जाऊ देऊ राहिले, ना कोणासंग बोलू देऊ राहिले, ना काही. कसाही माझा मोबाईल होता, त्याच्यावर मी अक्षयसोबत बोललो, तो मोबाईल बी मापासून हिसकून घेतला. आता माझा मोबाईल बी नाही, मी अक्षयसंग बोलू नाही शकत. अक्षयची काय हालत आहे तिथं मला माहीत नाही, माझी हालत काय आहे माहीत अक्षयला माहीत नाही, काहीच माहीत नाही. आता तर माझं लग्नही करून देतो म्हणते, या 8-10 दिवसामध्ये माझं लग्नही करून देतात लगे आता माझ्या घरचे. माय एवढं काही झालं का? मग नाही तर काय, माझा मोबाईल बी नाही, मी अक्षयसोबत तिने बोलू शकत आणि मला घराच्या बाहेर नाही जाऊ देऊ राहिले. आता मला कोंडून टाकल्या घरामध्ये. बाई लय दुःख झालं मला, लय तुझी गोष्ट ऐकून. तूच सांग मला आता मी काय करू मी आता काय सांगू बाई मी तुले. मी म्हणतो अक्षयला फोन करून सांग तू असं झालं म्हणा बा. असं सांगू मी? माझं मोबाईल बी नाही ना, मोबाईलही नाही आहे माझं. मी काय म्हणतो ताजवळ आहे का मोबाईल? हो माझजवळ आहे. दे ना मग मला, दे ना 5 मिनिट मोबाईल देन तुया. मी बोलतो ना अक्षयसोबत, नाही हालत सांगतो मी त्याला. काकू घेतो ना पाहिलं तर काकू बोलीन ना मला. नाही आई तिकडे आहे, आई नाही तिकडे. आता दे ना मोबाईल, दे ना प्लीज, दे मोबाईल. खूप उपकार होतील तुझ्या मावर, मोबाईल देशील तर मला खूप उपकार होतील. हो हे का म्हणायची गोष्ट आहे का? मैत्रिणी कधी कामात येतील तर मित्र अशाच टायमासाठी कामात येत असतात. दे ना प्लीज, दे मोबाईल प्लीज, दे. हे घे मग मोबाईल घे आणि बोल अक्षयसोबत. हो दे, थँक्यू अंजली. मैत्रिणी कधी कामात येतील? अशाच टायमात कामात येतात मैत्रिणी. हॅलो अक्षय. हॅलो कोण? अक्षय मी बोलत आहो, कंचन. हॅलो कंचन, काय झालं? काउंटरवर आहे तू? हा कोणाचा नंबर आहे? कोणाच्या नंबरवरून फोन केला तू? काय झालं? काउंटरवर आहे तू? अक्षय. कंचन काय झालं? हा पुरी गोष्ट सांग मला. रडणं बंद कर तू. अगोदर रडणं बंद कर आणि शांततेने मला सांग काय झालं. अक्षय. अरे रडणं बंद कर, चांगल्यानं सांग मला काय झालं. अक्षय जे नाही व्हायचं होतं ते झालं. काय नाही व्हायचं होतं? काय झालं? तुम्हाला म्हटलं होतं ना मी ना की माघरचे आपल्या प्रेमाला ॲक्सेप्ट नाही करतील. ज्या गोष्टीचा भेव होता तेच झालं. माघारी माहीत पडलं. तू या माया चक्करच्या बऱ्यात माहीत पडलं माझ्या घरी. कोणी सांगितलं? तुम्हाला म्हटलं होतं ना कोण ना कोणी पाहिजे आपल्याला. पाहते खरंच झालं. बाबाचे एक मित्र आहे, त्यानं पाहिलं होतं आपल्याला पार्कमध्ये भेटताना, तर त्यानं घरी सांगून दिलं. आता बाबानं मापासून मोबाईल बी हिसकून घेतला आणि मला एका रूममध्ये बंद करून ठेवून दिलं. हे तर अंजली आली मला भेटाले, मी ना तिच्यापासून घेतला मोबाईल आणि तिच्या मोबाईलवरून बोलत आहो. आता तुमच्यासोबत बोलणं झालं माया, आता याच्यानंतर बोलणं बी नाही होईन आपलं. आता काय करावं काय नाही काय समजून नाही राहिलं. आणि माझ्यासाठी रिश्ते बी पाहणं चालू केले. जर एखादा पोरगा पसंत आला तर 1-2 दिवसात ते माझं लग्न बी करून देतील. नाही हे नाही होऊ शकत. तू कोणा दुसऱ्याची नाही होऊ शकत. तू माही आणि माहीच राहशील. कसं करू आता मला नाही समजू राहिलं. हिम्मत ठेव तू, मी सर्व काही ठीक करीन. आता काय ठीक करसान तुम्ही? मला एका रूममध्ये बंद केलेलं आहे. मी तुम्हाला भेटू नाही शकत, तुमच्यासमोर बोलू नाही शकत, फोनवर बी नाही बोलू शकत. आपण काय करसान आता तुम्ही? आपण पळून जाऊन लग्न करू. कसं पळून जाऊ? बोलणं बी तर नाही तुमच्यासोबत, नाही ना काही नाही. एक काम कर, उद्या रात्री 12 वाजता आयडियानं घराच्या बाहेर ये. तू कशी करून काही करून ये, तू कुठून बी ये. आपण पळून जाऊन लग्न करून घेऊ उद्या रात्री 12 वाजता पक्क. मी तुला भेटीन बस स्टँडवर, तू बस स्टँडवर ये. नाही हे नाही होऊ शकत माझ्यानं. मी पळून नाही जाऊ शकत. माझे आई बाबा काय म्हणतील? माझ्या आई बाबाची काय इज्जत राहीन गावात नाही, माझ्या बाबाची काय इज्जत राहीन गावात नाही. मावर प्रेम करतो ना तू? मावर भरोसा आहे ना तुझ्या? स्वतःहून जास्त तुमच्यावर प्रेम करतो, स्वतःहून जास्त तुमच्यावर भरोसा आहे माया. बस तर मग तुझ्या मावर भरोसा आहे, माया तुझ्यावर भरोसा आहे. माया तुझ्यावर प्रेम आहे, तुझ्या मावर प्रेम आहे. बस झालं. राहिली लोकांची समाजची गोष्ट. आज ना उद्या लोक बोलूनच जातात आणि आपल्या दोघांच्या घरचे आज ना उद्या आपल्याला एक्सेप्ट करूनच घेतील. मी तुझ्या बिना राहू नाही शकत. मी तुमच्या बिना नाही राहू शकत. मग झालं तर मग उद्या रात्री 12 वाजता आपण पळून जाऊ. तयार आहेस ना तू? आता काय म्हणू मी? हो ठीक आहे. पण मी कधी विचार नव्हता केला की मी अशी माझ्या आई बाबाच्या खिलाफमध्ये जाईन. मी बी कधी विचार नव्हता केला, पण घरचे लोक आपल्याला समजायला तयारच नाही. आता काय करतं? आपल्याला हा निर्णय खूप मजबुरीमध्ये घ्यायला लागत आहे. हो. राहिला आपल्या आईबाबाचा प्रश्न. आज ना उद्या ते आपल्याला ऍक्सेप्ट करूनच घेतील. पण मला नाही वाटत आई बाबा ऍक्सेप्ट करतील म्हणून. सर याचे आईबाबा ऍक्सेप्ट करतात. टेन्शन नको घेऊ तू. सध्या ते नाही म्हणत आहे. नंतर लग्न झाल्यावर कोणी काही नाही करू शकत. आपण बालिका आहोत. आपण एकामेकावर प्रेम करतो. आपल्याला एकामेकापासून लग्न करण्यापासून कोणी नाही रोखू शकत, कारण की आपण लिगली बालिका आहोत दोघं पण. आपल्या मर्जीने आपण लग्न करू शकतो. तू तयार आहे ना? उद्या रात्री 12 वाजता तू बस स्टँडवर भेट मला. बरं ठीक आहे. पण मी कशी निघणार घराच्या बाहेर? आई तर बाहेर टाला लावते. काम कर, तू नॉर्मल वाचं नाटक कर की तू बोलून गेली मले. आता आई बाबाचं ऐकत आहे असं तसं. त्यांना विश्वासात घे, मग ते टालानी लावतील बाहेर. आणि बस उद्या रात्री 12 वाजता आपण पळून जाऊ. ते आई बाबाला म्हण तुम्ही जे म्हणता म्हणा ते मी करायला तयार आहो. मी तुम्ही जिथं म्हणसान तिथं लग्न करायला तयार आहो. मी भुलली त्या पोराले असं तसं, तो खराब आहे त्यानं मला फसवलं असं तसं म्हण. आणि तू नॉर्मल सारखी राह. मग ते टाला लावतीनच नाही. मग तुला राहू सोडून देतील, ते काढून टाकतील रूममधून. आणि बस मग रात्री तू 12 वाजता पळून चाललं जाऊ मग आपण दोघं. बरं ठीक आहे. आय लव्ह यू अक्षय. मी खूप प्रेम करतो तुझ्यावर. आय लव्ह यू टू कंचन. मी बी खूप प्रेम करतो तुझ्यावर. बरं मी फोन ठेवतो. आई येईन तर बोलणं ऐकून घेईन. ठेवतो मग फोन. बरं ठेव.